पातलीपाडा डोंगरीपाड्यातील बांधकामांचा प्रश्न विधानसभेत. घोडबंदर परिसरातील पातलीपाडा डोंगरीपाडा येथे हजारो नागरिक गेली 50 ते 60 वर्ष राहत असून न्यायालयाच्या आदेशाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत येथील बांधकामे तोडण्याच्या नोटिसा बजावण्यात येत आहेत. त्यामुळे रहिवासी हवालदिल झाले आहे. राज्य शासनाने यात हस्तक्षेप करून ही बांधकामे नियमानुकूल करावीत अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून केली. पातलीपाडा डोंगरीपाडा येथे 5,000हून अधिक घरांमधून 15 ते 20,000 नागरिक राहत आहेत. सुमारे 60 वर्षापूर्वी ही वस्ती वसली असून आता त्याचा विस्तार झाला आहे. शाळा, पाणी, रस्ते, पथदिवे इत्यादी मूलभूत सुविधा या वस्तीमध्ये आहेत. हे रहिवासी कर भरत असून मतदार याद्यांमध्येही त्यांची नावे आहेत. मात्र ही वस्ती शासकीय भूखंडावर अतिक्रमण करून वसवण्यात आली असल्याची जनहित याचिका 2010 मध्ये न्यायालयात दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने कारवाईचे आदेश दिल्याने या रहिवाशांना वारंवार कारवाईच्या नोटिसा बजावण्यात येत आहे. त्यामुळे रहिवासी हवालदिल झाले आहेत. याबाबत त्यांनी आमदार संजय केळकर यांना निवेदन देऊन दिलासा देण्याची मागणी केली. महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये गेल्या आठवड्यापासून आमच्या इथे जी डोंगरीपाडा पाटलीपाडा ही वस्ती आहे, या ठिकाणी ही सगळी मंडळी 15 ते 20,000 लोक राहत आहेत आणि त्यांना नोटिसा येत आहेत जमीन कायद्याच्या 50 प्रमाणे आणि निष्कासित करण्याच्या त्या नोटिसा येत आहेत. अध्यक्ष महोदय, तर माझी याच्यामध्ये विनंती आहे अध्यक्ष महोदय की याच्या संबंधामध्ये शासनाला एक अधिकार आहे. त्यांनी महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये गेल्या आठवड्यापासून आमच्या इथे जी डोंगरीपाडा पाटलीपाडा ही वस्ती आहे, या ठिकाणी ही सगळी मंडळी 15 ते 20,000 लोक राहत आहेत आणि त्यांना नोटिसा येत आहेत जमीन कायद्याच्या 50 प्रमाणे आणि निष्कासित करण्याच्या त्या नोटिसा येत आहेत. अध्यक्ष महोदय, तर माझी याच्यामध्ये विनंती आहे अध्यक्ष महोदय की याच्या संबंधामध्ये शासनाला एक अधिकार आहे. त्यांनी इंटरव्हेन करण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, कोर्टाची 10 वर्षापूर्वीची केस आहे, तर त्यांना सेक्शन 51च्या प्रमाणे त्यांना नियमानुकूल करता येतं आणि त्याच्यामुळे माझी या पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून शासनाला विनंती आहे, महसूल विभागाला विनंती आहे की त्यांनी या 15 ते 20,000 लोक ज्या ठिकाणी राहतात, गेल्या 40 वर्ष राहतात, तर त्यांना ही नियमानुकूल करण्याच्या दृष्टीने आपण तातडीने कार्यवाही करावी. कारण या नोटिसा रोज त्यांना दिल्या जात आहेत आणि तिथले नागरिक जे आहेत ते हवालदिल आहेत. अतिशय ते म्हणजे त्यांची झोप उडालेली आहे अशा परिस्थिती आहे. शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं.